ती अशी वायर उघडी असते बघा, त्याच्यामध्ये हे मोटरची वायर आहे, करंट बिरंट असतो. कधी पण रनिंग करताना सावध राहायचं, कारण आपल्याला तर लिंबू पाणी आणलं होतं आपण. अख्खा लिंबू टाकला होता भाई, अख्खा लिंबू टाक. कारण आपल्या आधी आला वाटतं, चिखलामुळे गाडी आपण इकडेच लावली. आणि आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 161वा दिवस आहे. तर आपण आता ग्राउंडवर पोहोचलो. आपल्या आधी आज करण आला. तर चला, ग्राउंडचे अजून तिथं पाण्याचं हाल तेच आहे, पाणी तसंच आहे अजून, त्यामुळे गाडी इकडे येत नाही. तर चला ग्राउंडवर जाऊ आणि बघू काय. तर ग्राउंडवर पोचलो आपण. करण गेला, करण राऊंड मारतोय अजून. तर आता आपण काय करू, वॉर्मअप करू आणि आपलं पण जॉगिंग करू. तर आज थोडंसं बरं आहे, कारण की काल कळच निघत होती, काल थोडीशी कळ निघत होती पोटात, कसं काय म्हणजे सेंटरला निघत होती अशी. तर काल गोळ्या घेतल्या 2, तर आज थोडंसं ओके वाटतं. आज एवढी कळ निघत नाही, काल सकाळ सकाळ निघत होती थोडीशी, कसं काय निघली काय माहीत. तर आज थोडंसं रिकवर आहे. तर चला आजचा वर्कआउट चालू करू. तर वॉर्मअप झाला कंप्लीट. आता बॅग बिग ठेवली, आता आपण जाऊ वर जॉगिंग करायला. तर एक मेन गोष्ट आहे, तुम्हाला एक दरवेळेस म्हणतो, जेव्हा रनिंग करायला येते जण, तर थोडंसं ग्राउंडवर असं वीकपणा येतो थोडासा. आणि तिला काय करायचं त्यासाठी माहिती का, त्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे कॉफी प्यायची. कॉफी पिली ना, कॉफी कशी घ्यायची, फक्त पाणी टाकायचं, कॉफी टाकायची, साखर नाही टाकायची त्यात, एकदम कडू लागन. हां, तुम्ही जर नवीन आहे व नॉर्मल चवीसाठी थोडी टाकू शकते तुम्ही, पण न टाकलेली ती सगळ्यात बेस्ट असते, फायदा करते ती सगळ्याला आपल्याला. कारण की आपण रनिंगला येतो ना, तेव्हा सकाळ सकाळ पोटात काही नसतं, आपलं पोट साफ होऊन जातं, त्यामुळं वीकपणा असतो. कॉफी घेतली ना, एक स्पार्कपणा येतो आपल्याला. स्पार्कपणा आला ना, तर वर्कआउटला आपल्याला एनर्जी भेटते. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, कॉफी नक्की प्या. तुम्हाला तेच म्हणतो, दरवेळेस म्हणतो, नाही तर काय अन्न करायला आले. पायाच्या खालून घुसू राहील. तर करण कुठे रे, करण तर दिसणच नाही. तर चला वर बघू एकदा. हा दिसला तो, काय येऊ राहिला तिकडून. तर चला जॉगिंग करू. आजचं वातावरण पण असं शांत शांत वातावरण आहे आज. लाटा बघा, समुद्रावर लाटा चालू आज, वारा आहे ना त्याच्यामुळं सेम समुद्रावानी दिसू राहिलं बघा, लाटा बिटा एकदम मस्त वारा सुटल्यामुळं. व्ह्यू बघा का भारी आहे. एक गोष्ट, पाणी सगळं खराब आहे, केमिकलचं पाणी. नाही तर इथं एवढं पाणी असतं ना, आपण पवायला शिकलो असतो.
पोहण्यामध्ये सगळ्यात बेस्ट एनर्जी होती. आपल्याला तर येत नाही एवढं पोहता, पण पोहण्याने रनिंगपेक्षा जास्त स्टॅमिना स्विमिंगनी वाढतो. तर आपल्याला पण शिकायचं पोहायला, आपण ते शिकू. कारण की आपलं एक ट्रॅकॅथलॉन म्हणून गेम आहे, सायकलिंग, रनिंग आणि स्विमिंग असते सर. तर आपल्याला एकदा तरी आपल्याला मारायचं आहे ते. तर त्याचं टार्गेट एक असतं, एवढे घंटे तेवढं कंप्लीट झालं पाहिजे, हा फंडा असतो. तर चला करू आधी आपलं रनिंग आणि एक सायकल तर घ्यायची, आपल्याला पुढचा प्लॅन येतो. तर चला. हाय, तर हे आपण रनिंग करतो या साईडला शेती बिती असली ना, ती अशी वायर उघडे असते बघा. त्याच्यामध्ये हे मोटरची वायर आहे, करंट बिरंट असतो. कधी पण रनिंग करताना सावध राहायचं, कारण आपल्याला पहिल्यांदा दिसली नव्हती, पण आता हे बघा ओपन आहे, वरची तरी पॅक आहे, खालची ओपन आहे पूर्ण. करंट असतो याच्यात, कधी पण सावधान राहायचं. सगळ्यात डेंजर काम आहे रनिंगमध्ये दिसणार सुद्धा नाही. आपण तर डेली येतो म्हणून आपल्याला माहिती आहे, नवीन माणसाला तर काही दिसणार नाही करंट चालू असलं नसतं, पण लक्ष ठेवा कधी पण. तर आपले 3 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. तर आपण तिकडे जायचं, अपार्टमेंट आहे, अपार्टमेंटच्या बाजूला थोडी शेती बा, तिथे एक वायर होती. आपण व्हिडिओमध्ये सांगितलं रनिंग करता करता असे वायर बेर उघडे असते, लक्ष ठेवायचं. आपण डेली मारतो म्हणून आपल्याला माहिती आहे काय प्रॉब्लेम. पण नवीन जे असलं ना, एखादं लाईट चालू असली ना, सरळ चिटकून जाईल डायरेक्ट. ह्याची फंडी असते, हे लक्ष देत नाही, अर्ध वायर उघडच होतं. हे कधी पण रनिंग करताना कोणते हिल ट्रेनिंग करा, नाही कुठं पण करा, सगळ्यात मेन गोष्ट काय, सेफ्टी. आपण जरी हिल ट्रेनिंगला जातो तरी आपण पूर्ण सेफ्टीने हिल ट्रेनिंग करतो, आणि कुठं पण वर्कआउटला जायच्या टायमाला एकदम सेफ हे करतो. तर ही गोष्ट नक्की करा. नुसतं वर्कआउटच्या नादाने तुम्ही सेफ्टी विसरू नका. सेफ्टी फर्स्ट, वर्कआउट सेकंड, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला, आता आपले 2 किलोमीटर 2 किलो म्हणून 3 किलोमीटर आपण जॉगिंग कंप्लीट करू राहिलो. आता पहिले 2 किलोमीटर पळत, आता 3 किलोमीटर करू राहिलो. तर आता एकदम स्लो गेलतो. आता थोडीशी वॉकिंग करू, बॉडी कूलडाऊन होती. मग आजचा वर्कआउट काय ते बघू. तर चला वर्कआउट करू. चला, आज आपण करू लेग वर्कआउट. लेग वर्कआउटमध्ये आपण लेगमध्ये कशाचं वॉर्मअप करायचं, एक काप्स आणि थाईज आणि ग्लूट्स, या 3 गोष्टीचा आज वर्कआउट करणार आहे आपण. कारण की हे रनिंगमध्ये सगळ्यात परफॉर्मन्स सगळ्यात जास्त लेगचा असतो आपला. तर चला, आपण लेगचे किती 2-3 सेट करणार आहे. एक स्कॉट मारणार आहे, एक बॅक स्कॉट मारणार आहे, एक सपोर्टिंग स्कॉट मारणार आहे. तर कसे मारायचे तर चला बघू.
तर आपले स्क्वॉटचे बेसिक स्क्वॉट कंप्लीट झाले. तर आपण नेक्स्ट वर्कआउट करतो. चला. काय आलं रे? चला दुसरा वर्कआउट काय बघू. तर याचे आपण 2 सेट मारू, कारण की बॅलन्स लवकर बनत नाही. सगळ्यात हार्ड एक्सरसाइज आहे. तर चला 2 एक्सरसाइज मारू. या कंप्लीट झाली. आता तिसऱ्या वर्कआउट करतो आपण खाली. तर चला खाली जो आता ट्रॅक राहिलं की वरतूनच जाऊ, भिंतीवरून जाऊ खाली. आता दमने खालून लय छोटी, वरतून लय उंच दिसतं रे. तर चला खाली 2 वर्कआउट राहिले, आता कंप्लीट करू आपण. बॉडीगार्ड हा दोन्ही बॉडीगार्ड. हा दोघे. तर लेग स्ट्रेस एक्सरसाइज केली आपण. आता ह्याने काय होतं माहिती का, आपले जे या ठिकाणून पाय खुलतो ना, ते एकदम पूर्ण खुलतो पाय. तर इथूनच मेन गोष्ट असते. रनिंगला हाच बेनिफिट असतो, इथून पाय खोलायचा. तर चला हे नॉर्मल केलं आता लेग स्ट्रेस. आता काय करू, सपोर्टिंग स्क्वॉट मारू आपण. तर चला.
स्क्वॉटचे आपले एक्सरसाइज कंप्लीट झाला आपला. तर आपण स्क्वॉटचे 3 एक्सरसाइज मारले, वरती 2 मारले आणि खाली 2 रिपिटेशन मारले. तर ह्याने काय होतं, आपली लेगची पॉवर इन्क्रीज होती. कधी रनिंग करताना आपल्या लेगमध्ये पॉवर लागती. नाही काय होतं, आपण 5 किलोमीटर नाही तर 1600 गेलो, अर्धी रनिंग करतो, नंतर पाय डगमग करते, नाही तर पाय दुखू लागते. का बरं, ज्या पायात ताकद नसती. तर या एक्सरसाइजने काय होतं, आपल्या लेगमध्ये पॉवर येते आणि स्ट्रेंथ वाढते पायाची आपल्या रनिंग करताना. ही एक्सरसाइज हप्त्यातून दरवेळेस तुमच्या शेड्यूलमध्ये एकदा तरी ॲड करा. तर चला, आजचा वर्कआउट कंप्लीट झाला. तर रेग्युलर करता. तर लिंबू पाणी आणलं होतं आपण. अख्खा लिंबू टाकला होता भाई, तर अख्खा लिंबू टाकला होता. गाणं टाकायचं स्टोरीला, तेवढं तुमचं अडचण राहील म्हणजे स्टोरी बनायची डायरेक्ट कोणता 4 एक दिवस सुद्धा 4 दिवस. तर आपले रेग्युलरमधले 2 सेट कंप्लीट झाले. आपण स्किपिंग मारली आणि डिप्स मारले आपण रेग्युलर जे मारतो. तर आजचा वर्कआउट कंप्लीट झाला. तर आजचा वर्कआउट आपण बघितला लेग वर्कआउट, लेगची पॉवर कशी इन्क्रीज करायची ते हे बघितलं आज. आणि त्याच्यानंतर आपण 2 एक्सरसाइज आपले रेग्युलरमधले मारले. तर चला, करंट निघला आता. आपण काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. गोष्ट आहे की जेव्हा आपण वर्कआउट करतो तेव्हा 100% आपण स्ट्रेचिंग करणं सगळ्यात मेन गोष्ट आहे. जेव्हा आपण स्ट्रेचिंग करत नाही तर आपल्या मसल इंजुरी आणि पेन होऊ शकतो मेजर. त्याच्यामुळे कधी पण वर्कआउट करा, त्याच्यानंतर फुल बॉडी स्ट्रेचिंग करणं लागते. आता पण डेमो रनिंग केली आणि तसंच वापस चालले गेले. त्याने काय होतं, मसल जी टाईट राहते ना तुमची, ती टाईटच राहते, लूज होत नाही. लूज केली ना तर आपल्याला पाय जसं तसं रिलॅक्स होऊन जातो. नाही तर लूज नाही केली ना तशीच ती नस टाईट राहिली, टाईटच राहते आणि क्रॅम्प येतो, नाही तर मेजर इंजुरी होती. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तुम्ही रनिंगच्या आधी वॉर्मअप आणि नंतर स्ट्रेचिंग कंपल्सरी करा, भले तुम्ही वर्कआउट कमी करा. तर चला, काल मला म्हणत होते गाडी आपण 3-4 जण जाऊ म्हणून. अक्षावानी त्याचं जाण्याला म्हणा चाल, याची गाडी एक लहान घ्यायची 12 रुपये. सर असू गेले काय
बघू लागलो. Leslie and Inga can never agree about anything in social politics. कोणती कोण गाडी थार हां 12 हां 10-12 2 गाड्या आहेत. अरे घे ही नेक्स्ट वन एक चेंज केलं हां गाडीचं टायर चेंज केलं हो ते ट्यूब तू घरी पडेल. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आता पाणी घेऊ. पाणी लिंबू पाणी आणलं होतं आपण. एकदम साखर नाही टाकली याच्यात एकदम कडक लागू राहिलं कारण पूर्ण लिंबू टाकला होता एवढा याच्यात. याने काय होतं बॉडी डिहायड्रेशन होत नाही. शूजचं जुगाड करणं लागेल काहीतरी. शूज फाटत येऊ राहिला आता हळूहळू हळूहळू पुढं 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 चालला असं फाटत फाटत. त्याला काहीतरी पंच लावून लागेल. वायरचं कसा गुतामत होती लपडे चालू असते. वायरलेस आणला ना टेन्शन नाही. पण एक वायरलेस सपोर्ट करायला पाहिजे. कमेंट बघितलं मी काही काही मोबाईलला सपोर्ट करत नाही वायरलेस. एखादा चांगला बघून माईक आणणं लागणार आपल्याला. लास्ट चान्स. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. काय विसरलं का विसरलं. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.